भंडारा जिले की साकोली तहसील के भेल प्रकल्पग्रस्त किसानों को जिला न्यायालय से बड़ी राहत मिली है। अदालत ने किसानों को विवादित प्रकल्प भूमि पर खेती जारी रखने की अनुमति देते हुए भेल कंपनी की अर्जी को खारिज कर दिया। बुधवार को भाजपा के पूर्व पालक मंत्री डॉक्टर परिणय फुके और किसान समिति अध्यक्ष विजय नौखरे ने इस निर्णय की जानकारी दी। मुंडीपार, बामनी और पीपल गाँव के 476 एकड़ उपजाऊ भूमि को वर्ष 2013 में भेल के सोलर प्रकल्प हेतु लीज पर दिया गया था, लेकिन 10 वर्षों में कोई काम न होने से किसानों में नाराजगी बढ़ती गई। MIDC ने कंपनी की उदासीनता के कारण लीज रद्द कर दी। इसी बीच किसानों ने डॉक्टर फुके के नेतृत्व में खेतों पर पुनः कब्जा लेकर धान की बुआई कर दी। इसके विरोध में भेल ने डॉक्टर फुके समेत 19 किसानों पर अर्जी दायर की थी, जिसे न्यायालय ने 18 नवंबर को निरस्त कर दिया। फैसले के बाद किसान भाजपा कार्यालय पहुंचे और डॉक्टर फुके को धन्यवाद दिया। डॉक्टर फुके ने न्यायालय के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए कहा कि भूमि अत्यंत उपजाऊ है और यहाँ रोजगार देने वाले नए उद्योग लाए जाने की आवश्यकता है। किसानों ने भी नए उद्योग स्थापित कर स्थानीय युवाओं को रोजगार और उचित मुआवजा देने की मांग दोहराई। 2013 पासून या पिंपळगाव आणि या भागातील सर्व ठिकाणी या सगळ्या गावातील नागरिकांची जमिनी MIDC ने हस्तांतरित केलं होतं आणि या लोकांना त्यांनी मोबदल्यासकट प्रत्येक घरी एकाला त्या भेल कंपनीमध्ये रोजगार देण्याच्या संदर्भातली आश्वासन लिखितमध्ये दिलं होतं। पण 12 वर्ष लोटून सुद्धा या इथे कोणताही उद्योग सुरू झाला नाही, कोणाला रोजगार मिळाला नाही आणि त्या भागातील सर्व जे शेतकरी होते ते अनेक वर्षापासून पिढीने पिढी त्या भागामध्ये त्या जागेवर शेती करत होते, उत्पन्न काढत होते आणि आपलं घरदार त्यामध्ये चालवत होते। पण आणि ती फार सुपीक जागा असल्यामुळे त्यांचं उत्पन्नही चांगलं होतं। पण कुठेतरी आपल्या घरच्या एका व्यक्तीला या कंपनीमध्ये रोजगार मिळणार या आशेपोटी मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या जागा त्या MIDCला हस्तांतरित केली आणि त्यानंतर MIDCने भेल कंपनीला 3 वर्षाच्या आत कारखाना सुरू करण्याच्या अटींवर ती जागा भेलला देण्यात आली। पण 12 वर्ष लुटून सुद्धा भेलने हे केलं नाही। त्यानंतर अनेक वेळा मी स्वतः विनंती केली, अनेक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात भेल कंपनीला विनंती केली, पण भेल कंपनी कुठेही ऐकायला तयार नाही। त्यानंतर मी या संदर्भातला एका 2-3 अधिवेशनामध्ये हा विषय घेतला। त्यानंतर या विभागाचे मंत्री उदय सावंतजी यांनी आश्वासन दिलं की या संदर्भात आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू। त्यांनी भेल कंपनीला नोटीस दिली की तुम्ही लवकरात लवकर ही कंपनी सुरू करा। भेल कंपनीचे लोक आले, भेल कंपनीच्या लोकांसोबत आम्ही बोललो, पण त्यांनी आम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले आणि कुठेही ठोस असं काही चालू करण्याचं हे म्हटलं नाही। मग त्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही आम्हाला 500 कोटी रुपये द्या, सरकारने आम्हाला 500 कोटी रुपये द्या तर आम्ही दुसरीकडे देऊ। आम्ही त्यांना पर्याय हे सांगितलं की तुम्हाला जर इथे सोलार त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इथे काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट न टाकता सोलारचं युनिट टाकू। आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला जर सोलार युनिटच टाकायचं आहे तर तुम्हाला आम्ही मराठवाड्यात अनेक दुसऱ्या जागा देऊ शकतो। इतकीच मोठी 500 एकर किंवा 1000 एकर जागा मराठवाड्यात आम्ही तुम्हाला देऊ शकतो इथे, कारण इथे पाणी भरपूर आहे, इथे रोजगाराची गरज आहे, इथे बाकी जे ॲग्री प्रोडक्ट्स खूप आहेत आणि म्हणून आम्हाला ही जागा कोणत्या ना कोणतं रोजगार निर्मिती करण्यासाठी पाहिजे होती आणि म्हणून आम्ही त्यांचं नाकारलं। त्यांना आम्ही पर्यायी जागा दुसरीकडे देण्याचं त्यांना लेखी आम्ही त्यांना मीटिंगमध्ये सांगितलं, पण त्यानंतर त्यांनी काहीच केलं नसल्यामुळे त्यानंतर आम्ही त्यांना जागा खाली करण्याचा नोटीस दिली। MIDCने त्यांचा करार रद्द झाला, म्हणजे भेलसोबत रद्द झाला अशी नोटीस भेल कंपनीला दिली आणि भेल कंपनी त्याच्या विरोधात हायकोर्टात गेली आणि स्टे घेऊन आली आणि म्हणून मग कुठेही कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणून मग आम्ही आंदोलन केलं। त्या सगळ्या शेतकऱ्याला घेऊन मी स्वतः ते आंदोलन केलं आणि आम्ही आमच्या जागा परत मिळण्याकरता आमच्या जागेवर आम्हीच शेती करू या उद्देशाने आम्ही मी स्वतः तिथे नांगरणी केली, ट्रॅक्टरने नांगरणी केली, सगळ्या शेतकऱ्यांनी नांगरणी केली आणि आम्ही तिथे त्यावेळेस धान पेरला। आता मोठ्या प्रमाणात तिथे सगळ्या शेतकऱ्यांना धान आला, पण ते भेल कंपनीचे लोक कोर्टात गेले, पोलीस स्टेशनमध्ये गेले, आम्हाला नोटिसेस आल्या आणि मग कोर्टाने तात्पुरता त्यांना स्टे दिला होता। तो कालच स्टे कोर्टाने वॅकेट केला आणि कोर्टाने म्हटलं आहे की ही जागा शेतकऱ्यांना तुम्ही कुठे नोकऱ्या दिलेले जे आश्वासन म्हटलं ते केले नाही आणि म्हणून या शेतकरी जोपर्यंत इथे उद्योग येत नाही तोपर्यंत हे शेतकरी इथे शेती करू शकतील असा तो निर्णय माननीय न्यायालयाने दिलेला आहे। मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून न्यायालयाचा फार आभारी आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या गरीब शेतकऱ्यांचं
हित बघून आणि त्यांचं जे बाकी सगळं अडचण बघून न्यायालयाने हा निर्णय घेतलेला. मी फार फार न्यायालयाचा आभारी आहे. हर दिल की दुआ में बस एक नाम है, शमशेर खान हमारा जनता का सलाम है. सेवा में आगे सच्चाई के साथ प्रभाग 10 की शान है. सबके दिलों की बात जो बोले नहीं पर काम करे, जनता के दुख में साथ चले. हर गली हर मोड़ पे पहचान, यही है अपना शमशेर खान.